किनवटचा गोंडजेवली या नाल्याला अचानक पूर आल्याने या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात पापण्णा देवकर हा वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेला। मात्र वेळ आली पण काळ आला नव्हता याचे प्रत्यक्ष उदाहरण समोर पाहायला मिळालं। या पुराच्या पाण्यामध्ये ही वयोवृद्ध व्यक्ती अडकली आणि उंच गोठ्याचा सहारा घेत त्या गोठ्यावर थांबला। लोकांच्या मदतीनं दोरीच्या सहाय्यानं या पुरात अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं। येथील नागरिकांना हे करण्यात फार मोठं यश आलेलं आहे। अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजेवली पुलावर 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास घडली। किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ येथील नागरिकांनी या गोंडजेवली पुलाची उंची वाढवून द्यावी अशी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली आहे। या पुलाला तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन विटणकर, माजी खासदार हेमंत पाटील, तत्कालीन तहसीलदार मृणाल जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली होती। मात्र अद्यापपर्यंत या पुलाच्या बांधकाम उंचीसाठी मंजुरी मिळाली नाही। हा पूल अप्पारावपेठ वासियांसाठी कायमस्वरूपी धोकादायक असल्याने अशा घटना अनेक वेळा या ठिकाणी घडल्या आहेत। आता तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गोंडजेवली पुलाची उंची वाढवून नवीन बांधकामास मंजुरी द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी आता केली आहे। किनवटचा शिवनी, अप्पारावपेठ, इस्लामपूर या भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने गोंडजेवली या नाल्याला अचानक पूर आला आणि या पुराच्या पाण्यात पप्पण्णा देवकर, वय वर्ष 70, राहणार अप्पारावपेठ ही व्यक्ती गोंडजेवली नाक्याहून अप्पारावपेठकडे येत असताना अचानक गोंडजेवली नाल्याला पूर आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेली। मात्र दैव बलवत्तर म्हणून ही व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये मध्यभागी एका गोठ्याचा सहारा घेत अडकली। लोकांच्या मदतीनं दोरीच्या सहाय्याने या व्यक्तीला बाहेर काढण्यात मोठं यश आलंय। यावेळी अप्पारावपेठ येथील मजीद मतीन मोमीन, कावूड भूमेश पोष्टी, मोलीसाब अहमद जमीर शेख यांनी मदत केली।